नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा कुशल कामाची थकीत बिले खात्यात कधी जमा होणार या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे। 1400 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असली तरी एका तांत्रिक अडथळ्यामुळे ही प्रतीक्षा पुन्हा वाढली आहे। मनरेगाच्या कुशल कामांची बिले मागील अनेक महिन्यांपासून थकीत होती। या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर महत्त्वपूर्ण हालचाली होऊन थकीत बिल वितरित करण्यासाठी आवश्यक निधीला आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे। सुमारे 1390 कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा 75% आणि राज्य सरकारचा वाटा 25% एवढ्या निधीला मंजुरी मिळाली आहे। हा निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते। निधी मंजूर झाला असला तरी तो सध्याच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकत नाहीये। याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने लागू असलेली आचारसंहिता। निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारचे सरकारी निधी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वितरित करता येत नाहीत। सुरुवातीला आचारसंहिता लवकर संपुष्टात येईल अशी अपेक्षा होती, मात्र निवडणूक कार्यक्रमातील बदलांमुळे परिस्थिती बदलली आहे। कोर्टाच्या आणि निवडणूक आयोगाच्या नवीन सूचनांनुसार राज्यामध्ये 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे। मंजूर झालेले हे कुशल कामाचे बिल लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आता 21 डिसेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मनरेगाचे लाभार्थी आपल्या हक्काच्या पैशांची वाट पाहत आहेत। अखेर निधी उपलब्ध झाला, परंतु आता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तोंडाशी आलेला घास पुन्हा लांबणीवर पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच हा निधी वितरित केला जाईल, त्यामुळे निधी वितरणासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात पैसे हातात येण्यासाठी लाभार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत संयम बाळगावा लागणार आहे। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।